जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, 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 अधिक नये माझ्या मना, अधिक नये माझ्या मना, अधिक नये माझ्या मना, अधिक नये माझ्या मना, होका पंडित शहाणा, 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 नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, 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 अधिक नये माझ्या मना, अधिक नये माझ्या मना, अधिक नये माझ्या मना, अधिक नये माझ्या मना, होका पंडित शहाणा, होका पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, म्हणे नवविध, म्हणे नवविध, म्हणे नवविध, म्हणे नवविध, भक्ती जाणे तोचे शुद्ध, भक्ती जाणे तोचे शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, म्हणे नवविध, कामने नवविध, म्हणे नवविध, कामने नवविध, भक्ती जाणे तोचे शुद्ध, भक्ती जाणे तोचे शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, अनेक नये माझ्या मना, अनेक नये माझ्या मना, अनेक नये माझ्या मना, होका पंडित शहाणा, होका पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा, जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना, होका पंडित शहाणा, षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन, कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान, श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम महत्वी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय, पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय, पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय आणि सकल संत मांदेळी यांच्या परम कृपेने प्रस्तुत समय आपण पुण्यक्षेत्र पुण्यभूमी पुण्यशैला भगवती गंगा मातेच्या तटाकावर जेथे हरीचे दास जन्म घेते संत शिरोमणी श्री भैरा पेसा महाराजांच्या पुण्य पावन स्थलीमध्ये लीलाभूमीमध्ये जन्मस्थली भूमीमध्ये अशा ह्या पुण्यक्षेत्रामध्ये असणारे ही सेवा आहे. गोड असा श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा संतप्र प्रकरणातील भाग्यवानाचं लक्षण सांगणारा अभंग आहे. विठ्ठल त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोशीत जगाचे जीवनसूत्र श्री महालय असते. त्रिभुवन एक पवित्र भूमी असणारे जगाचं जीवनसूत्र असणारा प्रत्यक्ष श्री मोहिनीराज स्वयंभू भगवान परमात्मा ज्या ठिकाणी विराजमान आहेत,
ज्या ठिकाणी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबरायांनी ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर नेले गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा अशा ह्या पुण्यक्षेत्र भूमीमध्ये भगवती गंगा मातेच्या तटाकावर तुकाराम महाराज म्हणतात गोदा तटे निर्मळे देव देवांची देवळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. गंगेच्या तटाकावर आणि हे प्रमाण बरं का महाराज, हे प्रमाण परिक्रमा केल्याशिवाय अनुभवाला येत नाही. विठ्ठल मी काय सांगितलं पूजनीय महाराज आता परिक्रमा करणार आहेत म्हणून बोललो. विठ्ठल तुकोबराने खूप गोड वर्णन केलं. गोदा तटे निर्मळे देव देवांची दिवळे संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा. पुण्यस्त्रीला भगवती गंगा माता उगमापासून संगमापर्यंत इतकी सुंदर तीर्थस्थान आहेत महाराज. देव देवांची दिवळे प्रवरा संगम आहे भगवान सिद्धेश्वराचं स्थान आहे. 3.5 कोटी तीर्थ आहेत. 3.5 कोटी तीर्थ आहेत आणि मैयाचं उगमापासून संगमापर्यंत एकच महत्व आहे. उगमाला जे महत्व आहे संगमाला तेच महत्व आहे. प्रत्येक तटाकावर प्रत्येक घाटावर भगवती गोदावरी मातेचं तेवढाच मोठा अपार महिमा संतांनी गायला. वारकरी संप्रदायामध्ये संतांनी जेवढा मोठा गोदावरी मातेचा महिमा गायला तेवढा कोणीच गायला नाही. ज्ञानोबराय म्हणतात गोदावरी यात्रे जाईन. ज्ञानोबराय म्हणतात. नामदेवराय वर्णन करतात वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तुकोबरायांनी तर खूप गोड वर्णन केले. मी आता प्रमाण सांगितलं. गोदा तटे निर्मळ किंवा गोदे काटे होता आड खूप प्रमाण आहे. गोदावरी चाली जे दिवसा नामदेवरायांचं प्रमाण आहे. सर्व संत वाङ्मयामध्ये नाथ महाराजांनी सुद्धा भगवती प्रत्यक्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची जल समाधीच गंगेच्या काठी आहे. विठ्ठल गंगेच्या काठी म्हणण्यापेक्षा गंगेतच आहे. गंगेमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी काय केलेले आहे जल समाधी प्रत्यक्ष धारण केलेली आहे. संत शिरोमणी चांगदेव महाराज त्यांची संजीव समाधी पुणतांबा क्षेत्रामध्ये आहे. म्हणून अशी ही पुण्यभूमी पुण्यक्षेत्र भूमी आहे जिथं भगवती गंगा मातेचा वास आहे. कारण संतांना गंगेच्या तटाकावर राहायला खूप आवडतं. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची शैल कक्षांची कुहरे जळाशय परिसरे वसवे जो आदरे नगरा नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात महात्मे कुठे राहतात गंगेच्या तटाकावर राहतात. एकांतवासी गंगा स्थाने तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. म्हणून महात्म्यांचा अवतार संतांचा अवतार या पुण्यक्षेत्र भूमीमध्ये झाला. नेवासा भगवती गोदावरी माता प्रवरा मातेचा संगम आहे आणि या पुण्यक्षेत्र भूमीमध्ये अधिष्ठात्री देवता भगवान श्री घोगरेश्वर महाराज बरोबर आहे. घोगरेश्वर महादेवांच्या अधिष्ठानाखाली इथं साधू पुरुष संत महात्मे संत शिरोमणी श्री भैरा महाराज त्यांनी काय केला अवतार धारण केला. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी आणि संत शिरोमणी भैरा महाराजांचं चरित्र संत कवी महिपती महाराजांनी भक्ती विजय ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलं. त्यांचे चरित्र आलेले आहे भक्त विजय ग्रंथामध्ये. संत कवी महिपती महाराज म्हणतात आम्ही हा जो ग्रंथ लिहिला तो जे उत्तर भारतातील संत नाभाजी महाराज आहेत त्यांच्या ग्रंथाच्या आधाराने आम्ही हा काय केला ग्रंथाची रचना केली असं संत कवी महिपती महाराजांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून असे श्री संत भैरा महाराजांची ही जी काही प्राकट्यभूमी म्हणा लीलास्थली म्हणा तपस्थली म्हणा अशा प्रकारचं आणि समाधीस्थल मांडवगडामध्ये अशा जेथे हरीचे दास जन्म घेते जिथं त्यांचं कार्य झालं जिथं ज्यांनी सगळ्यात अद्वितीय असा अलौकिक ग्रंथाची रचना केली असं म्हटलेलं आहे. श्रीधर कवींनी काय केले भागवतावर टीका केलेली आहे. संत भैरा महाराजांनी सुद्धा भागवतावर टीका केलेली आहे. तेव्हा श्रीधर कवी महाराज वर्णन करतात की त्या भागवताच्या यथार्थ मर्माला कोण जाणतं व्यासोवेत्ती शुकोवेत्ती भगवान व्यास जाणतात भगवान शुकाचार्य जाणतात. राजा परीक्षितीला कळतं का नाही कळतं मला माहित नाही म्हटलंय पण भगवान नरसिंहाच्या कृपेनं मात्र हा श्रीधर मात्र पूर्ण जाणतो. विठ्ठल तसं श्री संत भैरा महाराजांचे अधिष्ठान देवता जर कुठली आराध्य देवता कोणती असेल तर भगवान नरसिंह आहे. बरोबर आहे. त्यांचे आराध्य दैवत कोण असेल तर भगवान नरसिंह आहे. आणि नरसिंह प्रसादतः म्हणजे भगवान नरसिंहाच्या कृपेने त्यांनी दशम स्कंदावर सुंदर अशा प्रकारची काय केलेली आहे रचना केलेली आहे. आणि मधुर अशा प्रकारचा ग्रंथ आहे. मधुर भावातला ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायातील भक्तीची मधुर भक्ती आहे. अद्वैतात आपली सुंदरम असं म्हणते. अद्वैतापेक्षा सुंदर असणारी ही मधुर भक्ती ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा आपला आळंदी पंढरीचा वारकरी ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा भक्त भूमिकेमध्ये निवृत्ती प्रसादे मी गोळी हो
माझा भाव तो विठ्ठलो नाळी हो, म्हणून भात झाले बाई हो, यथाव्रज गोपिकानाम. संतांनी हा भाव स्वीकार केला आणि अशा मधुर भावामध्ये दशम स्कंदावरची जी काही ग्रंथ रचना आहे, संत शिरोमणी श्री बहिराम महाराजांनी काय केलेली आहे, प्रकट केलेले आहे. मग अशा पुण्यस्थळामध्ये, पुण्यभूमीमध्ये अशा प्रकारे ज्यांचा निरंतर वास आहे, आणि अशा साधू भूमीच्या संत स्थळीमध्ये महात्माच राहावा लागतो. बरोबर आहे महाराज, ऐकून संत स्थळामध्ये महात्माच राहावा लागतो. म्हणून आमचे परमवंदनीय असणारे हरिभक्त परायण आहे की नाही, म्हणजे ते संन्यास धर्मामध्ये आहेत. मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. पण ते वारकरी संन्यासी आहेत. विठ्ठल विठ्ठल वंदनीय श्री विश्वनाथ गिरीजी महाराज साधू महात्मे. तर पुण्यस्थळावर संत महात्माच राहावं लागतो, त्यागी महात्मा राहावं लागतो. इतर कुणी राहून जमत नसतं. राहण्याचा प्रयत्न केला तरी टिकत नाही. विठ्ठल नव्हे वैराग्य सोपारे मज बोलताना वाटे खरे तुकाराम महाराज वर्णन करतात. म्हणून असे महात्मे हे देवाची योजना असते. वंदनीय पूजनीय श्री गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांनी त्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे, विराजमान केलेलं आहे. आणि मग आपल्या वाडवडिलांचा असताना जो काही सोहळा आहे, ही जी संत परंपरा आहे, ही संत परा अनंत भक्तराशी तरले वानर ज्ञानोबा वर्णन करतात. किती भक्त असते सांगता येत नाही. ज्ञानोबरांनी श्रवणे कीर्तने झाले ते पावन, किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश, उंच नीच काही नेणे भगवंत. यामध्ये काही ठराविक साधू पुरुषाच्या जे काही नावाचा उल्लेख केलेला आहे. पण तुकाराम महाराज एक अभंग आहे, पंढरी माझे माहेर साजणी ओव्या कांडणे गाव देते. त्यामध्ये सर्व संतांची नामावळी तुकोबरांनी प्रकट केली, पण सगळ्या संतांचा उल्लेख होऊ शकत नाही. म्हणून तुकोबरे म्हणतात, अनेकही संत महानुभाव मुनी सकळा चरणी जीव माझा. अनेकही संत महानुभाव मुनी, महानुभाव शब्दाचा अर्थ ज्यांचा अनुभव मोठा आहे, ज्यांचा अनुभव, दुसरा अर्थ करू नका, ज्यांचा अनुभव मोठा आहे. महान आत्मा यस्य सा महात्मा, त्याचा आत्मा मोठा आहे. आत्मा कधी मोठा नसतो. आत्मा नाम अंतकरण, त्याचा अंतकरण मोठा आहे तो महात्मा, ज्याचं पोट आहे मोठं आहे तो महाराज. विठ्ठल असा आत्मानुभव जे संत आहे, तुकाराम महाराज वर्णन केलं. अनेकही संत महानुभव म्हणून सकळा चरणी जीव माझा आनंदे ओव्या गाय निमित्त असे जाती पंढरीसी वारकरी. या सगळ्या महापुरुषांच्या चरणी तुकोबरांनी काय केला, नमस्कार केला. किती लागावळी असेल त्यांची, नामदेवरांनी वर्णन केलं तीर्थावळीमध्ये, ऐसे भक्त अपार आहेत भूमंडळी. किती लागावळी असेल त्यांची, अपार भक्तवर्य साधूवर्य या महाटवीमध्ये जन्माला आले. प्रातस्मरणी वैकुंठवासी श्री गुरु भोलेबाबा म्हणायचे, महाटवी संतांचं उभं पीक आहे महाराज. असं एकही गाव नसेल तर संत महात्मा जन्माला आले नसतील, अवतराला आले नसतील. म्हणून या महाटभूमीमध्ये साधू संत प्रत्येक ठिकाणी साधू पुरुषांची संजीव समाधी आहे. जेथे हरीचे दास जन्म घेते, आणि त्यात आपलं विशेष भाग्य ज्ञानोबा तुकोबरा यांच्या नंतर आपला जन्म झाला आहे. ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या आधी जन्म झाला असता तर ज्ञानेश्वरी गाथ्याचं पारायण करता आलं नसतं. सद्गुरू जोग महाराजांच्या नंतर जन्म झाला, श्री गुरु जोग महाराजांच्या अगोदर जन्म झाला असं संशयत बसता नसतं आलं. विठ्ठल म्हणून हे महापुरुषांचे असणारे काय आपल्यावर खूप मोठी उपकार आहे. म्हणून असे पुण्यस्थळ आहे, तपस्थळ आहे, प्राकट्य लीलाभूमी महापुरुषांची. म्हणून ठीक आहे, जयाचे नाव तीर्थ राव दर्शने प्रशस्तीचे ठाव. गुरुवर सांगतात, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन मातुना. या भूमीमध्ये आल्यानंतर आपोआप मन स्थिर होतं. अनुभव आहे की नाही. महाराजांनी आल्या आल्या गंगेचं स्नान केलं. विठ्ठल विठ्ठल वास्तविक त्यांची इच्छा नव्हती, पण केलं. कारण काय, अभ्यासूची आपणे हृदयातील अनुभव वरी ऐशी रम्यपणाची थोडी अखंड. अभ्यास स्वतःहून आपल्याला वर्णन करतो, साधना स्वतःहून आपल्याला वर्णन करते. त्या पवित्र स्थळाचं वर्णन करताना शास्त्र ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. जे न राहतया ते राहावे, भ्रमतया ते बैसवी, थापटोनी चेवावी विरक्ती ते. हे राज्यवर सांडणे जे मग निवांत येथे असे जैसे शृंगार या उपजे देखत ठेव. अशा प्रकारचा हा या भूमीचा महिमा आहे. म्हणून पवित्र भूमी आहे. अंतकरणाला एक चित्त आत्यंतिक स्थैर्य समाधान या भूमीमध्ये प्राप्त होतं. आता संत शिरोमणी महाराजांचं मंदिर चाललेलं आहे. भविष्यामध्ये मोठा विस्तार होईल. आणि ज्ञानेश्वरी गाथा पाठणे साधक इथं आले तर चालतील ना महाराज.
महाराजांची इच्छाच आहे की तर ज्ञानेश्वरी गाथा पाठ करणे साधकाने यावं, साधना करावी, गंगा मातेचं स्नान करावं. भगवती गोदावरी माता आणि संत शिरोमणी भैरव महाराज त्यांच्या अनुग्रहातून इथं काय होतं, आपोआप साधना घडून जाते. म्हणून हे पुण्यक्षेत्र आहे, संत महात्मे आहेत. विशेषत्वानं आज आमच्या संस्थेचे वंदनीय गुरुवर्य श्री नंदू महाराज आहे. वास्तविक पदात त्यांना आम्ही बसा म्हटलं, परंतु जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोली जरी बोबडी वाचा तरी अधिक चित्ताचा संतोषाती. वंदनीय आदरणीय वैकुंठवासी नामदेव महाराज पटाडे त्या काळात खूप मोठे त्यांनी काय केलेला, महाराष्ट्र गाजवला. त्यांची जी काही शब्दरचना आहे, शब्दरचना ज्यांनी काय केली, ग्रंथाकित केलेली आहे. जसा व्यासांनी भगवंतांनी जी गीता प्रकट केली, भगवान व्यासांनी काय केली, जे शब्द चावळले होते देवाने ते ग्रंथामध्ये प्रतिबद्ध केले, तसं वैकुंठवासी श्री नामदेव महाराजांची जी काही शब्दरचना आहे ग्रंथामध्ये त्यांनी लिपित केली. असे वंदनीय आमचे संस्थेतील महाराज आहेत. वंदनीय पूजनीय आमचे श्री आढाव महाराज, आळंदी पंढरीचे परम नामधारक आमचे सुनील महाराज आणि सर्व ही संत मंडळी या ठिकाणी जैसा स्वभाव मायबापांचा, हे सर्व या ठिकाणची संस्थेतील सर्व महावैष्णव मंडळी, तपस्वी मंडळी, नामधारक मंडळी, मातृचरण पितृचरण सगळ्यांच्या चरणी भक्तिभावाने वंदन करून जसं तुम्ही मला बुद्धी द्याल त्याप्रमाणे आपण चिंतन करू. विठ्ठल तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये भाग्यवानाचं लक्षण सांगितलं. व्यवहारामध्ये किंमत जर कुणाला असेल तर ज्याच्या ठिकाणी संपत्ती आहे त्याला किंमत आहे, जो विद्वान आहे त्याला किंमत आहे, जो चतुर आहे त्याला किंमत आहे. आपण तुकोबऱ्याचं प्रमाणे धनवंता लागे सर्व मान्यता आहे. यस्य अस्ति वित्तम स नरक कुलीनः स्वश्रुतिमा स गुणज्ञः सचदर्शनीया स एव वक्ता सचदर्शनीया सर्वे गुणः कांचनम आश्रयंते. सुभाषितकार वर्णन करतात ज्याच्या ठिकाणी संपत्ती आहे, लोक म्हणतात अहो ते रावसाहेब आहेत ना, खूप सुंदर बोलतात म्हणे, ते रावसाहेब आहेत ना खूप देखणे आहेत म्हणे, ते रावसाहेब आहेत ना श्रुतिमान आहेत, त्यांनी खूप ऐकलेलं आहे म्हणे, ते गुणज्ञ आहेत, गुणाला जाणणारे आहेत. आता नसलेले गुण त्यांच्या ठिकाणी का लावले, सर्वे गुण हा कांचन आश्रय. जसं सर्व धातूमध्ये सोनं वजनदार आहे, लोखंड असेल, रुपये असेल, चांदी असेल, सोने असेल, या सर्व धातूमध्ये सोनं वजनदार आहे. मग असं वजनदार सोनं ज्यांनी घातलंय तो हलका कसा भरायला. विठ्ठल पण महाराजांनी सांगितलं जरी संपत्ती असले तरी पण ते भाग्य नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरोवर छाया याता या तिन चुके तरी भोगीसील काया. या हरी भजने विन तुझा जन्म जातो वाया, या रागे वैकुंठाच्या तू चिंती पारे पाया. वृक्षाची सावली सकाळी एका ठिकाणी असते, दिवसा एका ठिकाणी असते, संध्याकाळी एका ठिकाणी असते. तसं आज आपल्या खिशामध्ये संपत्ती पैसे असतील पण उद्या सकाळ पण राहतील का नाही सांगता येत नाही. भाग्य अशाश्वत जाण, पण नुसती संपत्ती असून भागत नाही. विद्वान असला पाहिजे. विद्वत्तंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. असं राजाची कीर्ती फक्त स्वदेशामध्ये आहे, पण विद्वानाची कीर्ती जगभरामध्ये आहे. स्वामी विवेकानंद जी आहेत शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. पहा, आपला देश नसताना, आपली भाषा नसताना हिंदू धर्माचा प्रचार अमेरिकेमध्ये केला. कारण काय असेल, फक्त विद्वत्ता, ज्ञान आहे. विद्वत्तेमुळं परदेशामध्ये जाऊन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला, गीतेचं महात्म्य सांगितलं. बरं ठीक आहे, संपत्ती आहे, विद्वत्ता आहे, चतुर्य असला पाहिजे, व्यवहार चतुर असला पाहिजे. एक ग्रस्त होता, मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गुजराती सगळ्या भाषा येत होत्या, विद्वान होते, पण थोडं व्यावहारिक भाग कमी होता. भाजी आणायला गेले, सकाळची वेळ होती. मावशीला विचारलं, म्हटलं मावशी किती रुपयाला भाजी? 1 रुपयाला 2 पेंड्या आहेत म्हटले. काही कमी जास्त, सकाळची वेळ आहे, बोहणीची वेळ आहे, 3 पेंड्या देऊ म्हटले. 3 पेंड्या घेतल्या. थोडं पुढे गेले, त्यांना वाटलं अजून काही घासाघीस केली असती तर आणखी पेंड्या मिळाल्या असत्या. परत माघारी आला, मावशी आणखी काय कमी जास्त? आता ती मावशी खेड्यातली होती, ती म्हणे तुझ्या बापाचा माल आहे का म्हटलं. बापाचं नाव काढल्यावर तो म्हणजे खबरदार माझ्या बापाचं नाव केस करीन म्हणे तुझ्यावर. कोण म्हणतो? तो म्हणतो. त्या मावशीला वाटलं केस करीन म्हणजे केस काढतोय काय, 2-4 शिव्या दिल्या म्हणजे तुझ्या आई बहिणीचे केस काढ ना. विठ्ठल थोडक्यात 1 रुपयाची भाजी आणायला गेले, 2-4 शिव्या खाऊन आले. एवढे चतुर, एवढे व्यवहार चतुर, एवढे विद्वान ते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य चातुर्य असणं महत्वाचं आहे.
काही काही माणसं असे असतात, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, एवढे व्यवहार चतुर माणसं असतात. तुकोबराने विचारलं, ठीक आहे तुमच्या जो संपत्ती आहे, विद्वत्ता आहे, व्यवहार चातुर्य आहे, पण तुम्हाला काही हरिभक्ती वगैरे माहिती का म्हणे. त्यावेळेस ते म्हणाले, आम्ही त्या भानगडीत पडत नाही म्हटले. म्हणजे यांना हरिभक्ती भानगड वाटते. यांच्या भानगडी कोणते आहे ते ओळखून घ्या तुम्ही आता. त्यांना हरिभक्ती, भजन करणं, वारी करणं भानगड वाटतं. तुकोबरायांना असा राग आला महाराज. नाही, रागाच्या भरात तुकोबराय बोलतात, तुझ्या जीवनात जर हरिभक्ती नसेल, हरिभक्ती विना जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण. हरी भक्ती विना जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण. हरी भक्ती विना जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण. हरी भक्ती विना जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण, जळो त्याचे शहाणपण. महाराज म्हणतात, जीवनामध्ये हरिभक्ती नसेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल, कपाळाला गंध नसेल, हरिपाठ म्हणत नसेल, पंढरीची वारी करत नसेल, तुझ्या त्या शहाणपणाला आग लावायचे का म्हटले. तैसे माझी हे भक्तिवीन जळते जी आले पण आगा पृथ्वीवर पाषाण नसती काय. महाराजांना इतका राग आला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरे नाही मुखाशी अरे मुढाई. सुभाषितकार सांगतात, शरीरम स्वरूपम तथावा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम हरी अंग्री पद्मे मनश्चेन लग्नम ततः किम ततः किम ततः किम. सांगा, शरीर सुंदर आहे, भार्या अनुकूल आहे, यश चांगलं आहे महाराज, मेरू समान धन आहे, पण श्रीहरीच्या चरण कमली जर प्रीती नसेल तर काय अर्थ आहे त्याला. त्याला कसल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. महाराज सांगता, भक्ती विना गेला अधोगती, बहुता सुकृती नरदेह लागला. जीवनामध्ये परमात्म्याचं नामचिंतन नसेल, भक्ती नसेल, पंढरीची वारी नसेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा नसेल, संत महात्मे त्याला कसल्याही प्रकारची किंमत देत नाहीत. नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसिन भजत दैव. ज्ञानोबा म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो पापी आहे, अभक्त आहे आणि दैवहीन आहे, करंट्या कपाळाचं आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगिनाचे. पहा, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही तो पापी समजा, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही तो पापी समजा, ज्याच्या गळ्यामध्ये जो भगवंताचं भजन करत नाही तो अभक्त समजा, तो दैवहीन समजा. या उलट जो पंढरीनाथ परमात्म्याची वारी करतो, भजन करतो, तो पुण्यवान समजा. तो भक्त नाही, तो भक्त श्रेष्ठ समजा. तो कोण आहे, साक्षात त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव भाग्यच प्रकट झालं. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. आणि कडे माझे मना, आणि कडे माझे
तुझी दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा तुझी दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तुकोबरे सांगता ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्याच्या रूपानं मूर्तिमंत भाग्य प्रकट झाले. दैवाचा पुतळा पुतळा आहे. पुतळा शब्दाचा जसा पुतळा जड आहे तसा तो महात्मा जड आहे का हो? नाही नाही. पुतळा म्हणजे काय ब्रॉन्झचा पुतळा असतो, लोखंडाचा पुतळा असतो, सोन्याचा चांदीचा पुतळा असतो. काय पूर्णाकृती असतात, काय अर्धकृती असतात महाराज. त्याला हार घातला तरी हसत नाही किंवा चपलाचा हार घातला तरी तो रडत नाही. तसा तो महात्मा पुतळा म्हणजे जड आहे का? नाही नाही नाही. दैवाचा पुतळा याचा अर्थ त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव प्रकट झालं महाराज. जो प्रेमयुक्त भक्ती जाणतो, ओलाव्याची भक्ती जाणतो, त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव प्रकट झाला. त्याच्यासारखा भाग्यवान जगामध्ये कोणीच नाही. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत. अखंड सांगात गोविंदाचा चित्त वेधेले, गोविंदे जयाचे कोणते दैवाचे तयाहुनी. त्यांच्यापेक्षा भाग्यवान कोण आहे? ज्याचं चित्त परमात्म्याने आकृष्ट करून घेतलंय त्याच्यासारखा या जगामध्ये कोणीही भाग्यवान नाही. म्हणून तोची दैवाचा पुतळा तुकाराम महाराज वर्णन करतात. जाणे शब्द महत्वाचा आहे. जाणे म्हणजे अनुभवणे. तुका म्हणे चाखोनी सांगे हागे माझा अनुभव, भक्तिभाव भाग्याचा अनुभवे आले अंगात ते या जगात देत असे. संत महात्मे चाकून सांगतात. जाणे म्हणजे अनुभवणे. आता पेपरमध्ये आपण वाचतो आदरणीय पंतप्रधान साहेब आलेले आहेत. पेपरमध्ये त्यांचा आपण फोटो पाहतो. नुसता फोटो पाहून पेपरात बातमी वाचून आनंद होईल का हो? प्रत्यक्ष मोदी साहेबांच्या भेटीत जो आनंद आहे तो पेपरात वाचून आनंद नाही मला. तसं जाणे शब्दाचा अर्थ अनुभवणे. कीर्तन संपलं तर पंगत बसली. काय लाडू असेल बुंदी असेल. जर मी असं म्हटलं लाडू पहा आणि हसा, हसतील का लोक? नाही. ते म्हणते आधी खाऊ द्या मग हसू. विठ्ठल खादल्याची गोडी देखीलशी नाही. तुकाराम महाराज वर्णन करतात. भार धन वाये मजुरीचे. कारण चाकल्याशिवाय भक्तीची गोडी चाकल्याशिवाय त्या भक्तीचा महिमा कळणार नाही. मग तुकाराम महाराज वर्णन केले जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जाणणारा पाहिजे, अनुभवणारा पाहिजे. जिव्हाळा शब्द काय? जिव्हाळा शब्दाचा अर्थ प्रेमयुक्त भक्ती जो करतो, ओलावा ज्याच्या अंतःकरणामध्ये, तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कारा धनुर्धरा. कोण म्हणतं? साक्षात श्रीकृष्ण परमात्मा श्री अर्जुनाचं वर्णन करतात. तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस, मैत्रियेची चित्कारा आहेस. हे अर्जुना, इतकं गोड वर्णन श्री ज्ञानोबर आहे श्री अर्जुनाचं करतात. भक्तीचं लक्षण करताना देवर्षी नारद मुनी सांगतात सातू अस्मिन परम प्रेम रूपा. ती भक्ती कशी आहे हो? परम प्रेम स्वरूप भक्ती आहे. भक्तीमध्ये ओलावा असणं अत्यंत महत्वाचे आहे. भक्तीमध्ये ओलावा शब्दाचा अर्थ जाणे भक्तीचा जिव्हाळा. झरा सुद्धा करू शकता तुम्ही, झरा सुद्धा करू शकता. कारण झरा अखंड असतो, महापूर येतो आणि जातो. आषाढी वारी आली की भक्तीचा महापूर असतो, भक्तीचा महापूर असतो. पण कधी कधी जेवणाची गाडी जर दुपारी 12 वाजता जागेवर व्यवस्थित 12 वाजता नाही आली, संध्याकाळी जर आली, लोक वळकटी बांधून घरी निघून जातात. महापूर कधी ओसरेल सांगताय. कधी कधी असं वाटतं इतका पाऊस असतो दिंडीमध्ये, इतका पाऊस असतो, तंबूत पाणी नसतं, पाण्यातच तंबू असतो. मग अशा वेळेस लोक म्हणतात वळकुटे बांधत चला घरी. भक्तीचा महापूर कधी ओसरेल सांगता येत नाही. पण जिव्हाळा जो झरा आहे तो झरा अखंड खंडेना जीवन रामकृष्ण अविच्छिन्नम स्वरूपामध्ये आहे. तैल धारावत. आपण पाण्याची जर धार सोडली तुटत तुटत खाली येते. तेलाची धार सोडली तर अविच्छिन्न स्वरूपामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात आकारस्थूल नाशिवंत हे तर जाईल भूमियात तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. बाप रखुमा देवी वरा अखंड अनुसंधान. संतांची जी भक्ती असते अविच्छिन्न स्वरूपामध्ये असते. त्यामध्ये देशाचा प्रतिबंध येऊ शकत नाही, त्यामध्ये काळ सुद्धा प्रतिबंध करू शकत नाही. कैसे माझ्या गुणी झाले देश काला ते विसरले. ज्ञानोबराय वर्णन करतात महापुरुषांच्या भक्तीमध्ये देश प्रतिबंध करू शकत नाही. आपल्या देश प्रतिबंध करतो महाराज. महाराष्ट्र सोडला, पंढरपूर सोडलं, दुसऱ्या गावी गेलो आपण, भजन नाही होत. देशाचा प्रतिबंध आला, काळाचा प्रतिबंध येतो. आषाढी वारीमध्ये जेवढं भजन होतं तेवढं इतर महिन्यामध्ये होतं का? काळाचा प्रतिबंध आला. पण महापुरुषांच्या संतांच्या भजनाला देश प्रतिबंध करू शकत नाही, काळ प्रतिबंध करू शकत नाही. जेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ.
जिथं भगवंताचं चिंतन घडतं तीच भूमी पवित्र भूमी आहे. उत्तम ते ठाय रम्य रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त तेथे घडी. रान असो घर असो एकांत असो लोकांत असो. नाथ महाराज म्हणतात नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ज्या घरामध्ये नित्य हरिपाठ चालू आहे, ज्या घरामध्ये नित्य ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे, ज्या घरामध्ये नित्य गाथ्याचं वाचन चालू आहे तेच आळंदी आहे. विठ्ठल त्या भक्तीची लक्षणं भक्तिशास्त्रकाराने केलेली आहेत. देवर्षी नारद मुनी भक्तीचं लक्षण सांगत असताना व्यासांचं लक्षण सांगितलं. व्यासाने काय सांगितलं, पराशर मुनीने काय सांगितलं, गर्गाचार्याने काय सांगितलं, शांडिल्य ऋषीने काय सांगितलं, जगद्गुरु शंकराचार्यांचं लक्षण काय आहे, मधुसूदन सरस्वती काय लक्षण सांगतात. एक एक लक्षण आपण पाहू. कथा दिश्वानुराग हा इथे गर्गाचार्याने भक्तीचं लक्षण सांगितलं. परमात्म्याच्या कथेमध्ये अनुराग निर्माण होणं. कथा ऐकत असताना आलिया वचन राम नाम ध्वनी ऐकावी कानी ऐसी गोडी. रस्त्याने जर आपण चाललो, कानावर जर रामनाम आले तर आपले जे काही श्रवण आहेत ते नाम ऐकण्यासाठी आतुर झाले पाहिजे. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. काय महाराजांनी म्हटलंय, पंक्तीला बसल्यानंतर माणसं पोटभर जेवतात ना, तसं कान भरून कीर्ती ऐकली पाहिजे देवाची. कान भरून कीर्ती ऐकावी. तुकाराम महाराज वर्णन केले. कीर्तन ऐकावया भुलले श्रवण श्रीमुख लोचन देखावया. कीर्तन ऐकण्यासाठी आमचे जे काही श्रवण आहेत आतुर झाले, वेडे झाले. परमात्म्याच्या कथेमध्ये अनुराग आहे. पंढरीसारख्या क्षेत्रामध्ये चातुर्मासामध्ये साधक मंडळी ज्ञानेश्वरी झाली की गाथा ऐकतात, गाथा झाली की पंचदशी ब्रह्मसूत्र या मठातून त्या मठात किती श्रवण करतात महाराज पहा. कान भरून या. परमात्म्याच्या कथेमध्ये परमात्मा चिंतनामध्ये अनुराग निर्माण होणं महाराज. दिवसभर सगळं त्या परमात्म्याच्या कथा श्रवणामध्ये जातं. कथेमध्ये अनुराग निर्माण होणं याला भक्ती म्हटलं गेलं. भक्तीचं लक्षात सांगितलं. पूजा दिश्वानुराग हा इथे पाराशर्या हा. भगवान व्यासांनी पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं ही भक्ती सांगितली. पूजा करत असताना यथा देहे तथा देवे. जसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला एसी लागतो, थंड पाणी लागतं, उन्हाळ्यामध्ये गरम पाणी लागतं, गरम शाल लागतं, तसं आपल्या पांडुरंगाला उन्हाळ्यामध्ये एसी नको का हो, आपल्या पांडुरंगाला उन्हाळ्यामध्ये थंड पाणी नको का. पण आपल्या पांडुरंगाला 12 महिने गार पाण्याने आंघोळ असते. 12 महिने. एकदा देवाला पाण्यातून बुचकाळून पाटावर मांडलं की दुसऱ्या दिवशीच त्या गाभाऱ्यात जायचं. तिथं पुढं साखर ठेवलेली असते. त्या साखरेमुळे सगळे मोगळे देवावर प्रदक्षिणा करत असतात. तसं नाही चालत. यथा देहे तथा देवे. जसं देहाचे आपले धर्म आहेत की नाही, थंडी वाजते, उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरम होतं, पाणी लागतं, थंड पाणी लागतं, तसा तो भगवान परमात्मा आहे, देव आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. मग त्याची सुद्धा आपण सेवा कशी केली पाहिजे, आपल्या प्रमाणात केली पाहिजे. आपल्या सुद्धा एक एक तासाला पाणी लागतं नाही, तसं देवाला सुद्धा भोग असावा, नैवेद्य असावा, आरती असावी, मंगल आरती, धूपारती, शेजारती सर्व असलं पाहिजे. म्हणून यथादेह. जसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी परमात्म्याचं पूजन केलं. नाथ महाराजांच्या भक्तीचं भाग्य किती श्रेष्ठ आहे पहा. स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी श्री पांडुरंगाने 36 वर्ष काम केलं. 3 रूपानं काम केलं. श्री विठ्ठल, श्री केशव आणि श्री खंड्या. पहिले 12 वर्ष कीर्तनामध्ये ध्रुपद धरलं. पुढचे 12 वर्ष समोर बसून भागवत कथा ऐकली. पुढचे 12 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. भगवती गंगा मातेचं पाणी आणावं ऐक नाही. नाथ महाराजांच्या घरी सप्ताह, आपल्या घरी सप्ताह. आपला सप्ताह 7 दिवसापुरता, पण नाथ महाराजांच्या घरचा सप्ताह 12 महिने. 12 महिने काकडा, 12 महिने ज्ञानेश्वरीचं पारायण, 12 महिने गाथा भजन, 12 महिने प्रवचन, 12 महिने कथा कीर्तन आणि 12 महिने पुरणपोळीची पंगत. विठ्ठल 7 दिवसाचा सप्ताह असता तर दिवसाला 1 टँकर लागतं. बरोबर आहे. 7 दिवसाचा सप्ताह असला तर आता नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये किती पाणी लागत असेल विचार करा. यारे यारे लहान तोर अन्न सत्र होतं. कोणी असो, मग लहान असो, मोठं असो, ब्राह्मण असो, कोणी असो, ब्राह्मण पुरणपोळीचं जेवण महाराज. हजारोच्या वर दररोज पंक्ती उठायच्या. किती पाणी लागत असेल विचार करा. त्या काळात काही प्लंबिंगची सोय नव्हती. नाथ महाराजांचा वाडा कुठे, भगवती गंगा माता कुठेही विचार करा. तितका लांबून देवाने खांद्यावर पाणी आणावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाय. बरं तो नाथ महाराजांच्या वाड्यातला रांजण आहे, आपल्या घरातल्या हौदासारखा रांजण नाही. तो किती पाणी टाका भरतच नाही महाराज. देवाने कावड टाकल्याशिवाय ते भरत नाही. बरं नाथ महाराज पूजा करायचे, विजय पांडुरंगाची पूजा करायची, षोडशोपचारे पूजा करायची. त्यावेळेस देवाने काय करावं, स्वकरे चंदन घासी. स्वतः चंदन घासावं. चंदन घासतं सोपं नाही.
गणगोळी उगाळणं सोपं आहे, ते मातीची असते. चंदनाचं लाकूडाचं खोड घ्या, उगाळायला बसा, घाम आल्याशिवाय राहणार नाही महाराज. आता आळंदीमध्ये ज्ञानोबाने दररोज उटी आहे महाराज, चंदनाची उटी. पण ते चंदन उगाळण्यासाठी आळंदीतले साधक मंडळी आहेत महाराज. ब्राह्मणा कुठे चंदनाचं खोड उगाळणार आहे? मग ते विद्यार्थ्यांना बोलवतात, या चंदन घासा. मुलांनाही वाटतं माऊलीची सेवा करते, मग माऊलीचं दर्शन, माऊलीचं नैवेद्य, माऊलीची उटी विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून देतात. भगवान परमात्मा ते चंदनाचं खोड उगाळायचे आणि चंदनाचं खोड उगाळताना देवाच्या अंगाला घाम यायचा. घाम आल्यानंतर नाथ महाराजांनी काय करावं, आपल्या अंगावरचा शेला घ्यावा, उपरणं घ्यावं आणि श्रीखंड्याच्या द्वारकाधी श्रीकृष्ण परमात्म्याच्या अंगावरचा गालावरचा सगळा घाम पुसावा. तेव्हा घाम पुसल्यानंतर देवानी म्हणावं, अहो नाथ महाराज, तुमचा हात लागावा म्हणूनच वैकुंठ सोडून पैठणला आलो. विठ्ठल विठ्ठल. या सुखा कारणे देव वेडावला, आता सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. काय नाथपरांच्या भक्तीचं भाग्य आहे. देवाने ते चंदन उगाळावं, वस्त्रातून त्यातलं पाणी गाळावं, गोळी तयार करावी, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हातामध्ये द्यावी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या भक्तीचं भाग्य असं आहे, देवाने उगाळलेला चंदन घ्यावा, देवालाच लावावा. विठ्ठल विठ्ठल. पूजा दिशू अनुराग हा इथे पाराशरी हा. भगवान व्यासांनी भक्तीचं लक्षण केलं. पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं आहे. भक्ती आणि भक्त, सेवा करणारा भक्त आहे, सेवेची क्रिया भक्ती आहे. सेवेची क्रिया भक्ती आहे. भज भजती सेवा या. जो सेवा करतो त्याला भक्त म्हणा, जी सेवेची क्रिया आहे त्याला भक्ती म्हणा. जशी नाथ महाराजांनी पूजा केली तशी पूजा असावी. आपली पूजा तशी नसते.